हाय एव्हरीवन, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। तर आपण याआधी तुम्हाला एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण ह्या प्रकारचे वाक्य समजून घेतलेले आहेत। आता ह्या प्रकारचे वाक्य म्हणजेच कोणते, तर एव्हरीडे इंग्लिश फ्रेजेस म्हणजेच काय, तर दैनंदिन बोलली जाणारी इंग्रजी वाक्य की जे आपण नियमितपणे वापरत असतो, नियमितपणे जी आपण वाक्य बोलत असतो मराठी वाक्य, त्याच मराठी वाक्यांना आपण इंग्लिशमध्ये कोणत्या पद्धतीने बोलत असतो किंवा आपण काय बोलावं त्या संदर्भात आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती समजून घेतलेली आहेच। पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जवळपास 25 वाक्य समजून घेतलीत। जर कोणी पाहिले नसतील तर नक्कीच तो व्हिडिओ पहा, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली जाईल, ती ओपन करा आणि ती माहिती समजून घ्या। तशाच पद्धतीने आज आपण आणखीन आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजेच आपला या ठिकाणी आपण टायटल ऑलरेडी लिहिलेला आहे, एव्हरीडे इंग्लिश फ्रेजेस म्हणजेच दैनंदिन बोलली जाणारी किंवा दैनंदिन वापरातील इंग्रजी वाक्य। आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, तर इंग्रजी वाक्य त्याचं ट्रान्सलेट मराठीमध्ये, इंग्लिश सेंटेन्स आणि ट्रान्सलेशन अशा पद्धतीने आपण ते लिहून घेतलेले आहेत। ते आपण वाचून समजून घेणार आहोत, ठीक आहे। बऱ्याच प्रमाणात आपल्याला ह्या वाक्यांची मदत होऊ शकते। मग आता ह्या वाक्यांची मदत आपल्याला कशी होऊ शकते की जेव्हा आपण बोलत असतो, संभाषण करत असतो, कम्युनिकेशन करत असतो, अशा वेळेस आपल्याला ही वाक्ये उपयोगात येऊ शकतात। किंवा आजची वाक्य जर तुम्ही पाहिलात तर वाक्य आपण नेहमी वापरतो हे आपल्याला कळणार आहे। कोणत्या पद्धतीने, तर फळ्यावर जी वाक्य लिहिलेली आहे ते आपण लगेच समजून घेणार आहोत। त्यासाठी व्यवस्थित ती वाक्य ऐका आणि समजून घ्या, ठीक आहे। तर आपला या ठिकाणी जो काही पहिला वाक्य आहे तो आहे कीप देअर। कीप देअर मीन्स कीप देअर या वाक्याचा अर्थ काय आहे मराठीमध्ये, तर तिथे ठेवा। एखादी वस्तू असेल, ती वस्तू आपण एखाद्या ठिकाणी ठेवायला सांगत असतो, तर आपण त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणत असतो, कीप देअर। कीप देअर म्हणजेच काय, तिथे ठेवा। मग टेबल असेल, चेअर असेल किंवा एखादा बॉक्स असेल त्यामध्ये ठेवा किंवा त्याच्यावर ठेवा, अशा पद्धतीने आपण ते वाक्य बोलत असतो, ठीक आहे। दुसरं वाक्य आहे फॉलो मी। फॉलो मी म्हणजेच काय की जेव्हा आपण कोणाला तरी आपल्या सोबत बोलवत असतो, आपल्या मागे बोलवत असतो, तेव्हा आपण काय म्हणत असतो की मला फॉलो करा। म्हणजेच काय की माझ्या मागे या। फॉलो मी म्हणजेच माझ्या मागे या। पुढचा आहे फिल द वॉटर। फिल द वॉटर, फिल द वॉटर इन द वॉटर। एक्झाम्पल आपण घेतोय। फिल द वॉटर म्हणजेच काय, तर पाणी भरा। पाणी कशात भरा, इन द बकेट घेऊ शकतो, इन द बॉटल घेऊ शकतो, किंवा आपण अन्य प्रकारचे जे काही वेसल्स असतील ते आपण घेऊ शकतो, ऑब्जेक्ट असतील ते आपण घेऊ शकतो। फिल द वॉटर म्हणजेच काय, तर पाणी भरा। क्लीन द वेसल। क्लीन द वेसल। वेसल म्हणजेच काय, तर भांडे। वेसल म्हणजेच काय, भांडे। क्लीन म्हणजेच काय, तर स्वच्छ करणे। क्लीन द वेसल म्हणजेच काय की भांडे घासा। गो अँड क्लीन द वेसल, की जा आणि भांडे घास। हे जे काही वाक्य आहे ते आपण दैनंदिन बोलत असतो, आहे की नाही चांगले, म्हणून सांगतोय व्यवस्थित ते पहा आणि आपल्या चॅनलवरून कुठेही दुसरीकडे जाऊ नका, ठीक आहे। पुढचं वाक्य लाईट द गॅस ऑन। लाईट द गॅस ऑन। लाईट द गॅस ऑन। लाईट द गॅस ऑन म्हणजेच काय, लाईट द गॅस ऑन म्हणजेच गॅस पेटवा। आहे ना, रोज आपण बोलत असतो आणि रोज आपण ह्या क्रिया करत असतो की गॅस पेटवा, गॅस बंद करा, ठीक आहे। आता आपण काय विचार करतोय की गॅस पेटवा, त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणत असतो, लाईट द गॅस ऑन। लाईट द गॅस ऑन म्हणजेच काय, गॅस पेटवा, ठीक आहे। पुढचं वाक्य पुट द गॅस सेम। पुट द गॅस सेम। पुट द गॅस सेम म्हणजेच काय, त्याचा अर्थ आहे गॅस कमी करून ठेवा। आता आपण गॅस जो काय असतो तो कंटिन्यू आपण फुल याच्यावर चालवत नाही, बरोबर।
म्हणून आपण जेव्हा कमी करायची ऑर्डर देत असतो किंवा कमी करायला आपल्याला आपण कोणाला तरी सांगत असतो तेव्हा आपण काय बोलत असतो, पुट द गॅस सेम, म्हणजेच काय की गॅसची जी काही फ्लेम आहे ती कमी करा. ठीक आहे. पुढचं आहे वाक्य आपला गो टू बेड. गो टू बेड म्हणजेच काय, झोपा, झोपायला जा. गो टू बेड म्हणजेच झोपायला जा. पुढचा आहे सिंग अ सॉन्ग. सिंग म्हणजेच गाणे आणि सॉन्ग म्हणजेच गाणे. आता या ठिकाणी अर्थ वेगळे आहेत परंतु आपण ते समजून घेऊया. सिंग म्हणजेच गाणे, गाणे, गाणे म्हणणे, बोलणे, सिंग. सॉन्ग म्हणजेच एखाद्या प्रकारचं गाणं असेल. ठीक आहे. मग या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, सिंग अ सॉन्ग. आता या ठिकाणी सॉन्ग म्हटलेलं आहे म्हणून आपण गाणं म्हणतोय. समजा या ठिकाणी जर समजा या प्रकारचा शब्द असता, सिंग अ पोयम. पोयम म्हणजेच काय तर कविता. सिंग अ पोयम म्हणजेच कविता गा, कविता म्हणा, असा त्याचा अर्थ झाला असता. बरोबर. पुढचं वाक्य आहे हम युअर सेल्फ. हम युअर सेल्फ. हम म्हणजेच काय की थोडक्यात मनातल्या मनात. हम युअर सेल्फ म्हणजेच मनातल्या मनात गा. गा परंतु कसं, मनातल्या मनात. आपण जसं की आपण रिदम वगैरे देत असतो, म्युझिक देत असतो, गुणगुणत असतो, गुणगुणणे त्याला आपण म्हणू शकतो. पुढचा आहे पुट इट ऑन. पुढचं वाक्य आहे पुट इट ऑन. पुट इट ऑन म्हणजेच परिधान करा. जे काही वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस असतील ते आपल्याला परिधान करायला सांगितलेलं आहे. किंवा एखादा असेल की समजा तुम्हाला दाखवलंय की हा जो काही ड्रेस आहे तो परिधान कर. पुट इट ऑन, टेक इट अँड पुट इट ऑन, की हे घे आणि हे परिधान कर. ठीक आहे. पुढचा आहे ते परिधान केल्यानंतर किंवा ते घातल्यानंतर पुढचा आपल्याला वाक्य सांगितला जातो तो म्हणजेच काय, बटन अप युअर शर्ट. बटन अप युअर शर्ट म्हणजेच जो शर्ट परिधान केलेला आहे त्याची गुंडी लाव. बटन, बटन असतात आपल्या शर्टांना, बरोबर. ह्या प्रकारचे जे बटन असतात त्याला काय म्हणतो आपण, बटन अप युअर शर्ट म्हणजेच शर्टची गुंडी लाव. पुढचा आहे जेव्हा आपण रिमूव्ह करत असतो किंवा ते जेव्हा आपण चेंज करत असतो तेव्हा आपण काय म्हणत असतो, अनबटन युअर शर्ट. अनबटन युअर शर्ट म्हणजेच काय की जे काही बटन लावलेले आहेत किंवा गुंडी लावलेली आहे ती उघड, त्याला आपण म्हणतो आपण शर्टची गुंडी उघडा. शर्टची गुंडी उघडा. पुढचा आहे हेल्प मी. आता ह्या वाक्याचं वेगळं काय आपल्याला सांगायला नको. बऱ्याच वेळा आपण म्हणत असतो हेल्प मी, अदरवाइज हेल्प हिम, अशी वाक्य आपण बोलत असतो. आता हेल्प मी, आता मदत कोणाला आवश्यक आहे. हेल्प म्हणजेच काय तर मदत. मी म्हणजेच कोणाला तर मला. कोणाला मदत करा, मला मदत करा. हेल्प मी म्हणजेच मला मदत करा. ठीक आहे. पुढचा आहे वेट अ मिनिट. वेट अ मिनिट. वेट अ मिनिट म्हणजेच काय, एक मिनिट थांब. बरोबर. आपण असं बोलत असतो जेव्हा एखाद्याने आपल्याला बोलवलं असेल तेव्हा आपण त्याला काय म्हणत असतो, वेट अ मिनिट, अदरवाइज वेट अ सेकंड, म्हणजे काही सेकंद थांब किंवा काही मिनिटे थांब. या ठिकाणी म्हटलेलं आहे वेट अ मिनिट म्हणजेच एक मिनिट थांब, मी आलोच. वेट अ मिनिट म्हणजेच एक मिनिट थांबणे. आता हे वाक्य ऐकल्यानंतर नक्कीच तुम्हाला कळलं असेल की अरे हो, आपण तर ही वाक्य दैनंदिन बोलत असतो, बरोबर. आता यातील बरीच वाक्य आपण बोलत असतो परंतु ते आपल्याला कळत नाही. आता आपल्याला ते लक्षात ठेवायचे आहे, ते समजून घ्यायचे आहे. अशाच वाक्याच्या माध्यमातून आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असते आणि ते आपल्याला इंग्रजी वाचत असताना, इंग्रजी ट्रान्सलेशन करत असताना अशा वाक्यांची आपल्याला मदत होत असते. म्हणून अशी छोटी छोटी जी काही वाक्य असतात ती वाक्य अवश्य पहा, वाचा, ऐका, ज्याच्या माध्यमातून आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल, आपले व्होकॅब्युलरी वाढेल. ठीक आहे. मग हे करत असताना आपल्याला एक एक दोन दोन जे काही शब्द असतात त्या शब्दांचे सुद्धा अर्थ माहिती असायला हवेत. आता जसं की आपण या ठिकाणी समजून घेतलं की देअर, फॉलो मी, फिल द वॉटर. आता यातील जे काही महत्वाचे शब्द आहेत त्या महत्वाच्या शब्दांचे अर्थ माहिती असायला हवे. जसं की या ठिकाणी होतं क्लीन. क्लीन म्हणजे स्वच्छ करणे. वेसल म्हणजेच भांडे. लाईट ऑन, लाईट द गॅस ऑन. असे जे काही शब्द आहेत त्या शब्दांचे अर्थ आपल्याला माहिती असायला हवे. तर आपण त्या वाक्याला मराठीमध्ये काय म्हणतात किंवा ट्रान्सलेट इनटू मराठी आपण करू शकतो.
ओके, पुढचं वाक्य पहा. गेट अ साइड. गेट अ साइड म्हणजेच काय, बाजूला व्हा. गेट अ साइड म्हणजे बाजूला व्हा. ब्रश युअर टीथ. ब्रश युअर टीथ म्हणजेच काय, दात घासा. आता ही वाक्य आपण ऐकतो, जनरली बोलत असतो. ब्रश युअर टीथ, ब्रश म्हणजेच घासणे, तर काय टीथ, टीथ म्हणजेच काय, दात, दात घासा. ओके, कळतंय का, वाक्य लक्षात येत आहेत ना. जर काही अडचण येत असेल तर नक्कीच तुम्ही त्या सांगा, म्हणजेच आपण त्या अडचणी सोडवूया. ठीक आहे, लक्ष देऊन पहा. पुढचं वाक्य आहे पहा 17 नंबर. टेक बाथ. टेक बाथ म्हणजेच स्नान करा. टेक बाथ, आंघोळ करा, स्नान करा. पुढचा आहे कम विथ मी. कम विथ मी. कम विथ मी म्हणजेच काय, माझ्या सोबत या. आता या ठिकाणी पहा काय वाक्य होता, फॉलो मी. फॉलो मी म्हणजेच माझ्या मागे या. या ठिकाणी आहे कम विथ मी, माझ्या सोबत या. पहा फरक आहे या ठिकाणी, लक्षात घ्या. कम विथ मी म्हणजेच माझ्या सोबत या, आपण सोबत जाऊया. आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे फॉलो मी म्हणजेच माझ्या मागून या, माझा पाठलाग करा किंवा माझ्या मागून या तुम्ही. या ठिकाणी म्हटलेलं आहे कम विथ मी म्हणजेच माझ्या सोबत या, आपण सोबत जाऊया, सगळेच आपण एकमेकांच्या मदतीने जाऊया. ठीक आहे. पुढचा आहे क्लीन द बोर्ड. क्लीन द बोर्ड. क्लीन म्हणजेच मगाशी सांगितलं तुम्हाला स्वच्छ. बोर्ड म्हणजेच काय की फळा. आता हे आपण वाक्य कंप्लीट केल्यानंतर मी काय करणार आहे, बोर्ड क्लीन करणार आहे. म्हणजेच काय, क्लीन द बोर्ड म्हणजेच फळा साफ करा, फळा पुसून टाका, फळा साफ करा. ओके. आणि शेवटचा आहे की जो आपल्याला अत्यंत अशी एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा प्राप्त करून देत असतो असा वाक्य म्हणजेच गो अहेड. गो अहेड. गो अहेड म्हणजेच काय, पुढे जा, पुढे जा, प्रगती करा. वेगवेगळ्या प्रकारची माहिती तुम्ही समजून घ्या. गो अहेड म्हणजेच पुढे जा. ठीक आहे. तर अशाच वेगवेगळ्या प्रकारची जर तुम्हाला वाक्य समजून घ्यायची असतील तर नक्कीच आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. जे कोण नवीन मेंबर्स असतील, बंधू भगिनी असतील, विद्यार्थी मित्र असतील तर त्या सर्वांनी नक्कीच आपला चॅनल सबस्क्राईब करा. आणि उपयुक्त माहिती वाटत असेल तर अधिक विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या माहितीचा लाभ घेता येईल. त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे. तर लवकरच भेटूया आपण नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.